संभाजीनगरप्रमाणेच नांदेडमध्ये सुद्धा न्यायालयाच्या लिपिक परीक्षेमध्ये गैरसोय झाल्याचा आरोप करण्यात आलाय। विद्यार्थ्यांकडून पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले। संभाजीनगरमध्ये जसा घोळ झाला तसंच नांदेडमध्ये सुद्धा या न्यायालयाच्या लिपिक परीक्षेमध्ये गैरसोय झाली असा आरोप परीक्षार्थींनी केलेला आहे। त्या सेंटरला ना कुठलीही व्यवस्था नाहीये। 6-6, 7-7, 8-8 वर्ष जुने कीबोर्ड आहे तिथे। इथे आपलं पॅन तरी जास्त मोठा असेल, याच्यापेक्षा छोटे छोटे पीसी आहेत, पूर्ण पॅसेज दिसत नाहीये। इथं 450 मुलांनी एक्झाम दिली, एकही मुलगा पास झालेला नाहीये। एवढ्या मुलांमध्ये सगळ्यांना एरर येतोय। परत आम्ही कीबोर्ड चेंजिंग साठी बोललो त्यांना, तर त्यांनी एकही मुलांना कीबोर्ड चेंज करून दिला नाही। आम्ही सगळे मुलं बाहेर निघत नव्हतो, तर त्यांनी आम्हाला जबरदस्ती धमकावून वगैरे बाहेर काढलेलं आहे। सेंटरच्या आमच्या जबरदस्ती सह्या घेण्यात आल्या पेपरवर। त्यांनी एक्झाम पुन्हा व्हायला पाहिजे आणि ते अतिशय ट्रान्सपरंटली व्हायला पाहिजे। प्रत्येक विद्यार्थ्याला सारखा कीबोर्ड पाहिजे, कारण हे एका सेम पोस्टसाठी आम्ही सर्वजण एक्झाम देतोय, तर सगळ्यांना वेगवेगळ्या प्रकारची कीबोर्ड किंवा वेगवेगळ्या प्रकारची फॅसिलिटी कशाला? सारख्या पोस्टसाठी एक्झाम देतोय, तर सारखा आम्हाला सगळ्यांना एक फेअर चान्स पाहिजे।